नांदगाव विधानसभा मतदारसंघातील 341 केंद्रांवर सकाळी 7 पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली होती। तालुक्यातील काही भागातील अपवाद वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। सकाळपासूनच तालुक्यातील विविध ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांतपणे पार पडली। अनेक ठिकाणी सकाळी 9 पर्यंत साधारणतः 20 ते 22% मतदान झाले होते। त्यानंतर अनेक केंद्रांवर रांगा बघावयास मिळाल्या। दुपारी 1 पर्यंत 30% मतदान झाले होते। दुपारी 3 पर्यंत हाच आकडा 43% पोहोचला होता। सायंकाळी 5 ला त्यात वाढ होत तो 59%, तर रात्री उशिरापर्यंत मतदान झाले। नांदगाव मतदारसंघातील एकूण 70.70% मतदान झाले। बुधवारी सकाळपासूनच नांदगाव मतदारसंघात अतिशय संथ पद्धतीने मतदानाला प्रारंभ झाला। कडाक्याची थंडी असल्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असलेल्या मतदानाची सरासरी दुपारी 3 वाजेपर्यंत 40%च्या आसपास फिरत होती। मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे बघावयास मिळाले। काही ठिकाणी किरकोळ कुरबुरी झाल्यात, मात्र त्या स्थानिक पातळीवर लगेच दूर झाल्या। तालुक्यातील साकोरा गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वाहनातून पैसे आल्याच्या संशयावर मोठा हाय व्होल्टेज ड्रामा बघावयास मिळाला। पोलिसांनी जादाची कुमक घटनास्थळी बोलावत गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला। तालुक्यात काही ठिकाणी पैसे वाटपावरून वाद, दोन्ही अज्ञात वाहन पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून योग्य ती तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे। परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवत लाठीचार्ज करीत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कुणीही कायदा हातात घेऊन तो कायदा घेतल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील विक्रम देशमाने यांनी यावेळी दिलाय। मतदारसंघातील मजूर वर्ग ऊसतोडीसाठी बाहेर गेलेला आहे, परंतु आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऊसतोड कामगार मजुरांनी देखील आपापल्या गावात हजर होत आपला मतदानाचा हक्क बजावला। तालुक्यात ढेकूखुर्द, वाखारी, कासारी, न्यायडोंगरी, सावरगाव, वेहडगाव, बाणगाव आदी ठिकाणी सकाळी मतदारांच्या रांगा बघावयास मिळाल्या। न्यायडोंगरी येथे 66% मतदान झाले। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।